रायगड प्राधिकरणामार्फत किल्ले रायगड येथे सुरू असलेल्या तलावाच्या कामानंतर आता महत्त्वाच्या तटबंदीच्या जतन कामास सुरुवात करण्यात आली आहे। रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी ही माहिती दिली। स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या महादरवाजालगतच्या तटबंदीचे जतन आणि संवर्धनाचे काम रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे। यामध्ये महादरवाजापासून टकमक टोकापर्यंतच्या तटबंदीचा समावेश आहे। पुरातत्व विभागाच्या मंजुरीने सुरू असलेल्या या कामांपैकी महादरवाजा ते हिरकणी बुरुजा दरम्यानच्या तटबंदीचे जतन संवर्धनाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे। सध्या संपूर्ण परिसराचे प्रथम सखोल दस्तऐवजीकरण करण्यात आले असून त्यात निदर्शनास आलेल्या बाबींनुसार पुढील कामे सुरू करण्यात आली आहेत। तटबंदीच्या भिंतींवर साचलेला मातीचा आणि ढिगाऱ्यांचा थर काढणे तसेच भिंती जलरोधक करण्याचे काम सुरू आहे। ही सर्व कामे चुना, बेलफळ, सुरखी आणि दगड यासारख्या पारंपरिक बांधकाम साहित्याचा वापर करून करण्यात येत असून किल्ल्याच्या मूळ बांधकाम शैलीचे जतन केले जात आहे। तसेच तटबंदीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या चिलखती बुरुजावर साचलेला ढिगारा आणि झाडे झुडपे हटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। या प्रक्रियेदरम्यान बुरुजाच्या फ्लोरिंग लेवल्स तसेच भिंतींमध्ये असलेली गन पॉईंट्सची अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण शृंखला उजेडात आली असून त्यांचे लवकरच जतन संवर्धन करण्यात येणार आहे। या जतन संवर्धनामुळे पावसाच्या पाण्यामुळे तटबंदीच्या बांधकामाला होणारे नुकसान रोखण्यास मदत होणार आहे। रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या या संवर्धनाबाबत शिवप्रेमी आणि गडप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे।